आता झाले 7:30 बरोबर आणि आम्ही आता पूजा करून घरी आलोय. सण म्हटला की सगळ्यांचीच धावपळ होते आणि त्यातल्या त्यात बाहेर जाणाऱ्या ज्या वुमन असतात त्यांची खूप धावपळ होते. कारण मी माझ्यावरून समजू शकते. सकाळी म्हटलं मी पूजा करेल, पण सकाळी खूप मोठा पाऊस होता. लहान मुलगी मागे असल्यामुळं आणि आर्यनची शाळा असल्यामुळे सकाळी हे पॉसिबल झालं नाही आणि सुट्टी घ्यावी म्हटली तर सुट्टीसुद्धा पॉसिबल झाली नाही. म्हणून मी संध्याकाळी येऊन पूजा केली. इकडे बनवते गरमागरम भजी आणि दुसरीकडे मी तयार करायला घेतल्या पुरणपोळ्या. पुरणपोळी बघा आपली कशी मस्त टम्म अशी फुगलेली आहे. बरोबर 8:30ला मी स्वयंपाकाला लागली होती आणि 11पर्यंत माझा स्वयंपाक रेडी झाला. इकडं मी नैवेद्यासाठी ताट तयार केले. आमरस, पुरणपोळी, कुरडई, पापड आणि भजी. आता वाजले 11 आणि फायनली माझी आमरस आणि पुरणपोळी बनवून तयार झालेला आहे आणि मी ताटात स्वामींसाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर आम्ही जेवणार आहोत. तो या सगळ्यांनी जेवायला आणि पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा.